नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मेसेज आहे किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे फॉर्म आहे ते कुठं पडणार आहे सर्वांना माहिती आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं टार्गेट काय आहे? मुंबई. नवीन असो किंवा जे विद्यार्थी आता म्हणताय ना मी जिल्हा खेळणार आहे, पण त्यांना टायमिंगवर असं वाटतं की रिस्क नको म्हणून जाऊ मुंबईला. का? मुंबईला जास्त जागा आहे. मुंबई आणि पुणे या ठिकाणी काय तर जागा कशाला जास्त आहे. बरं, जागा जास्त आहे ना, मग तुम्ही मुंबईचा पॅटर्न बघितलाय का रे? गेल्या 2 वर्षाचा, म्हणजे तसं बघितलं आपण 3, पण मी तुमच्यासाठी आज 2च वर्षाचं सांगणार आहे. 2 वर्षामध्ये कोणत्या विषयाला किती मार्काला प्रश्न येतात, हे एकदा तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि त्यानुसार अभ्यास करा. मग तेव्हा तुमचा इथं ह्या जास्त जागा आहे म्हणून फॉर्म नाही भरायचा. तर फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्याला इथला पॅटर्न कसा येणार आहे, आपण अभ्यास कसा करायचा याच्यावर देखील आपण भर दिली पाहिजे. तेव्हा तुमच्या लक्षात येणार आहे की आपण इथं एक जागा आपली कशी आणू खेचून आपण, आणि एक जागा आणायची आपल्याला. काही झालं तरी चालेल, पण एक जागा ही तुमची या मुंबईमध्ये जे विद्यार्थी फॉर्म भरताय त्यांनी. त्याच्यामुळे काळजी करायची नाही. मुंबईचा पेपर असतो, फक्त कशा पद्धतीने अभ्यास करायचा तो बघा आता. आता बघा 2023 ला मुंबई पोलीस, आपण मुंबई पोलीस कोणता? तर शिपाई, कॉन्स्टेबल याचा विचार करतोय, चालक वगैरे नाही. आता बघा मराठी व्याकरणामध्ये किती प्रश्न आले होते? 25 प्रश्न आले होते 2023 ला. मराठी व्याकरण बरोबर 25 आले होते. ओके, मग ठीक आहे. मराठी व्याकरण तुम्हाला आपली जी बॅच आहे ती बॅच करा आणि बाकीचे पण करायची, पण सांगतो तुम्हाला. पण येतनं तुम्हाला येणार. जास्त अवघड होतं का? नाही, अवघड नव्हतं. मीडियम प्रश्न होते. नवीन होते का? नाही. मागचे रिपीट होते. PYQ बॅच जरी केली तरी हमखास 20+ प्रश्न तुम्हाला इथून मार्क भेटणार म्हणजे भेटणार. आणि आपल्या जर दोन्ही PYQ बॅच आणि जर आपली एक मराठी व्याकरण आहे किंवा संपूर्ण जर पोलीस भरतीची बॅच केली तर तुम्ही इथं 23-24 मार्क घेऊ शकता. आणि एखादा जर चांगला विद्यार्थी तो 25 ला 25 पण घेऊ शकतो. तर हे पहिलं टार्गेट तुम्हाला 25 मार्काला मराठी होतं. सेकंड बघा जीके किती मार्काला, हा सगळ्यात मोठा मुंबईचा. म्हणजे मुंबई विभागामध्ये जर फॉर्म भरत असाल ना तर तुम्ही याची काळजीच घ्या. ठाणे शहर असू द्या किंवा मुंबई असू द्या, हे 2 पॅटर्न तुम्हाला डोळ्यासमोर ठेवाच लागतील. इथं जीके जे आहे ना, जीकेचं प्रमाण जास्तच येतं. तुमचं ठाणे शहर असू द्या किंवा मुंबई असू द्या, दोन्ही वर्षाचा मी अभ्यास केलाय. दोन्ही वर्षाचा अभ्यास करून तुमच्या समोर हे ठेवतोय मुंबई पोलीस. इथं तुम्हाला जीके वर जास्त काम करावं लागेल. जीके वर ज्या विद्यार्थ्यांचं जीके वीक आहे त्यांनी आतापासून याच्यावर काम करायला सुरुवात करा. आपले 3000 पेक्षा जास्त वन लाईनर आहे. ते 3000 पेक्षा जास्त वन लाईनर जे आहे ना ते आपल्या बॅच मध्ये ते पाठ करायला चालू करून द्या आतापासून. कारण इथं बघा हा 25 हा डायरेक्ट 35 मार्काला आहे, बरोबर ना. तसं बघितलं पॅटर्न नुसार जर गेलो तर किती यायला पाहिजे? 25 25 25 25 हा रेशो पाहिजे की नाही? पण तसं नाहीये. पेपर सेट करण्या त्यांचं माइंड सेट किंवा त्यांच्या मनावर असतं. मग त्यांच्या मनानुसार असतं, तर म्हणून इथं जीके आलं तुमचं 35 मार्काला. आणि गणित बुद्धिमत्ता फक्त किती आलं? 40 मार्क. फक्त किती? 40 मार्काला. त्याच्यामुळे हे तर करणंच आहे. हे बघा ऑल ओव्हर करणे. पोलीस ज्याला व्हायचंय ना ते असं चालणारच नाहीये की मी आता जीके मग फक्त जीकेच करतो 35 मार्काला आलो, तर असं नाहीये. तुम्हाला करायचं सगळ्या विषयांवर करायचंय, पण थोडंसं जास्त प्रमाण जे आहे ना ते याच्यावर काम करायचंय. थोडंसं म्हणजे जर तुमचं इथं 40 तर तुम्हाला असं हे करणं नाही चालणार की गणित बुद्धिमत्ता नको आता 40च मार्काला, तसं नाही. हे करायचंच, पण इथं थोडं जास्त ताकद लावायची जीकेला, म्हणजे मार्क नाही गेले पाहिजे. थोडे नवीन पण प्रश्न असतात हे पण सांगतोय तुम्हाला. मग त्यानुसार आपल्याला स्टडी प्लॅन असावा. हा होता तुमचा 2023 चा. आता 2024 चा बघा. नवीन असाल चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही, कारण तुमच्यासाठी चॅनल हे खूप महत्वाचं आहे. बाकीच्या गोष्टी सांगत नाही मी तुम्हाला, कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले. उगाच तुमची स्पर्धा वाढते काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, त्याच्यामुळे हरकत नाही. बाकीचे भरपूर आहे टाकणारे, आपण कामाचं टाकूया. बघा 199 रुपयाला ही बॅच आहे. ही बॅच करा संपूर्ण पोलीस भरतीची. हा तुम्हाला मुंबई पॅटर्न काय महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा राहू द्या, इथं तुम्हाला फायदाच होणार. कारण इथं 150 तासामध्ये पूर्ण होईल बघून. जीकेचे 3000 वन लाईनर आहे. गणित बुद्धिमत्ता सगळा सिलेबस कव्हर केला आपण याच्यामध्ये. लेखी तुमची ह्या बॅचने जाणार 85+. आता बॅच कशी घ्यायची त्याच्या अगोदर अजून एक बॅच बद्दल माहिती जाणून घ्या, मग नंतर सांगतो तुम्हाला. PYQ बॅच 2024च्या सगळ्या प्रश्नपत्रिका 36 जिल्ह्यांच्या 36 प्रश्नपत्रिका आपण कव्हर करून देणार. किती? फक्त 99 रुपयामध्ये. फक्त किती? 99 रुपयामध्ये सगळं कव्हर होणार. 100% मार्क वाढणार. या 2 जर तुम्ही बॅच करताय बघा, एक तुम्ही सिलेबसचा आधार घेताय आणि एक साइडला तुम्ही PYQ करताय. कधी कंटाळा आला बॅच लावून द्या, कॉन्फिडन्स वाढेल. पेपर कसा सोडवायचा
या गोष्टीच्या टेक्निक समजतील तुम्हाला. ओके, 36 जिल्हे, 6000 पेक्षा जास्त प्रश्न, दोन्ही बॅच करा, 85+ लेखी जाणार म्हणजे जाणार. ओके सर, बॅच कशी घ्यायची, काही टेन्शन नाही. बघा माझा नंबर आहे, या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज कर, 8329603029. मी तुम्हाला ऍपची लिंक देईल, ऍप डाउनलोड करायचं. ऍप डाउनलोड केल्यानंतर तिथं संपूर्ण पोलीस भरतीच्या फोल्डरमध्ये जा, PYQ बॅच पण आहे आणि संपूर्ण पोलीस भरती बॅच पण आहे. आजच घ्या, 100% फायदा होईल तुम्हाला. ओके, काही जर अडचण असेल तुम्हाला तर मला तुम्ही ह्या नंबरवर मेसेज करू शकता. ओके, आता तुम्हाला पुढचा जिल्हा बघायचा आहे ना, चलो ठीक आहे, म्हणजे पुढच्या वर्षीचं बघायचं आहे ना, तर ठीक आहे, हरकत नाही. 2024 सगळ्यात महत्वाचा, गेल्या वर्षीचा पेपर 2024चा. बरेचसे विद्यार्थी बघतच नाही का, फक्त जागा जास्त आहे म्हणून फॉर्म भरता. अशाने काम होईल का, नाही होणार ना. तुम्हाला ज्या ठिकाणी जायचंय, ज्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे, त्याच्या मागील मी तर 10 वर्षाचे पेपर बघा. मी तुम्हाला वेळ वाचवण्यासाठी एक डेमो, एक उदाहरण म्हणून फक्त 2 वर्षाचं देतोय. ओके, तेव्हा आपल्याला एक अंदाज येतो की कशा पद्धतीने पेपर सेट केला जातो, प्रश्न कशा असतात. मग तेव्हा आपल्याला जर लढाईला जायचंय तर त्या लढाईला जाताना तिथलं जे क्षेत्र आहे त्याच्याबद्दल माहिती असावी की नाही, बरोबर ना. मग त्यासाठी बघा, आता 24ला मराठी किती मार्काला, आता इथं 23ला मराठी आलं तर 25 मार्काला, किती 25, आणि 24ला आलं फक्त 12 मार्काला. बघा, फक्त 12 मार्काला मराठी आलं. मग सर मराठी करायचं का नाही, अरे करायचं बाळा, 12 मार्क म्हणजे काय सोपे का. ते 12 एक मार्क महत्वाचा असतो, एक मार्क म्हणजे इथं वेटेज कमी नाही करायचं, ताकद तेवढीच लावायची. 12 पैकी 12 मार्क इथं आले पाहिजे आपल्याला, समजतंय. मग तेवढाच फोर्सली अभ्यास करायचा. मी व्हिडिओ काढलाय किंवा मी व्हिडिओ आणला, पोरांनो 24ला मराठी फक्त 12 मार्काला होतं, मराठी करू नका असं नाही, हा चुकीचा मेसेज आहे. मराठी त्याच फोर्सने करायचं, कारण आपल्याकडे दुसरे जिल्हे आहे की SRPF आहे, चालक आहे, कारागृह आहे, आणि इथं पण 12 पैकी 12 पाहिजे आपल्याला. ओके, त्यासाठी. त्यानंतर जीके 35 मार्काला होतं, इथं डायरेक्ट 54 मार्काला जीके आलं. किती, 54 मार्काला. या वर्षी बघा, म्हणजे 24चा पॅटर्न हा. तुम्ही पण जर पेपर सोडवत असाल तर तुम्हाला पण माहिती आहे, पण तुम्ही नोटीस केलं नसेल, मी तुम्हाला नोटीस करून सांगतोय या गोष्टीवर. जीके 54 मार्काला. तर गणित बुद्धिमत्ता 40 मार्काला होतं, या 34 मार्काला आलंय. मग आता काय ना, आता याच्यात नाही, हे शिकण्यासारखं आहे की कसाही पेपर येऊ शकतो, कसाही. हे इथं तुम्हाला, त्यासाठी आपली तयारी कशी असावी, परिपूर्ण तयारी असावी. सर कसाही पेपर आला ना, जीके जास्त येऊ द्या, गणित बुद्धिमत्ता जास्त येऊ द्या, नाही तर मराठी जास्त येऊ द्या, आम्ही तयार आहे. मग जे विद्यार्थी ह्या विषयाकडे जरा दुर्लक्ष देता, म्हणता जाऊ दे मर्दे, आपण इथं लेवल करून घेऊ, त्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा मेसेज आहे की याच्याकडे दुर्लक्ष करू नका. अजून पण वेळ गेलेली नाही. बॅच मध्ये 3000 पेक्षा जास्त वन लाईनर आहे, आणि जर पूर्ण जर संकल्पना सगळं जर केलं ना, तर इथं तुमचे मार्क जाऊ शकत नाही, एवढी मी तुम्हाला शाश्वती देतो. समजतंय, एवढी तुम्हाला शाश्वती देतो का इथं मार्क जाणार नाही म्हणजे नाही. फक्त एकदा बॅच करा, प्रयत्न करा, 100% यावर्षी वर्दी येते. एक पण चूक नकोय. भरती गेल्यानंतर असा फील नको यायला, अरे ते समाधान सरांचं ऐकलं असतं तर मला फायदा झाला असता. हा शब्द कोणाचाच नकोय, अजिबात नकोय. तुमचे 100% द्या. ठीक आहे, बॅच नाही घ्यायची, नका घेऊ, पण तुमच्या मनाला असं नाही वाटलं पाहिजे, अरे यार मी थोडासा कमी पडलो, 1% कमी पडलो, थोडासा जीव काढला असता ना तर माझं यावर्षी काम झालं असतं. 2025ला मला वर्दी आलीच असती. मी कदाचित ट्रेनिंगला असतो माझ्या मित्रांसोबत, पण मी ना थोडंसं आहे ना मूर्खपणा केला, थोडा जीव कमी काढला. हे शब्द नकोय कोणाच्यात नाही. स्पर्धा आहे, लढायचंय. स्पर्धा ही स्पर्धेसारखीच झाली पाहिजे. त्यासाठी आतापासून प्रॉपर तयारी करा, कोणाच्या मागे लागू नका. जे लोक निगेटिव्ह आहे त्यांना तेवढंच काम आहे काहीतरी बोलायचं आणि तुम्हाला डायरेक्शन करायचं, बरोबर ना. चुकीच्या दिशेने तुम्हाला काहीतरी मेसेज पाठवायचा, त्यांच्या लोकांच्या मागे लागू नका. मी आहे, मी 100% तुमच्या सोबत आहे. मी का सांगते, कारण आपल्याला ही चूक नकोय का आपण इथं म्हणायचं नको जाऊ दे मोरदे जीके खूप आहे, काही नाही, करायचंच आहे. याच्यापेक्षा जास्त जरी आलं ना तरी चालेल. अरे ठाणे शहरला 73 मार्काला जीके होतं, 73 मार्काला. 73 मार्क म्हणजे विचार करा ना किती झाले जीके. गणित काहीतरी फक्त तिथं मराठी 10 आणि गणित काहीतरी 17 मार्काला आहे, गणित बुद्धिमत्ता. मग तिथे मुलं पोलीस नाही झाले का, झाले की मुलं पोलीस, बरोबर ना, झालेच ना, 100% झाले. मग आपण असा विचार करणं सोडून द्या का माझा हा विषय वीक आहे किंवा हा माझा आवरतच नाही, असं काहीच नाही. कव्हर होतं, केल्याने होते, फक्त आधी केले पाहिजे.
ओके. आणि त्यानंतर शेवटचं बघा, ही तुमची बॅच आहे मराठीची, 19 रुपयाची बॅच आहे. ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची. संपूर्ण मराठी व्याकरण, संपूर्ण मराठी व्याकरण किती? फक्त 19 रुपये. फक्त किती? 19 रुपयामध्ये ही बॅच जर तुम्ही करताय, मराठीची सगळी भीती मनातून निघून जाईल, काहीच राहणार नाही. जर संपूर्ण जर घेतली ना आपली 199 ची, तर तुम्हाला 19 रुपये पण खर्च करायची गरज नाही. 199 मध्ये गणित पण येईल, बुद्धिमत्ता येईल, मराठी येईल, जीके येईल, संपूर्ण येईल. ओके. प्ले स्टोअरला जा, लक्षदीप अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा. आलं लक्षामध्ये? आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही बॅच घेतली. त्यांचे स्कोर सुद्धा वाढले, तुमचे पण वाढणार आहे. एवढ्यासाठीच आलो होतो. महत्वाचं लेक्चर होतं. इथून पुढे पण असेच आपण जे महत्वाचे अपडेट आहे तेच तुम्हाला देणार आहे. ओके. नवीन असेल तर एकदा नक्की, परत एकदा सांगतो, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.